कधी नवत लॉजिंगची रूम बघितल्या असं करू नका. ही इकडे बेडवर उत्तानं पडलंय आणि ही उड्या मारत माझ्या अंगावर आलंय. आईला टीव्ही वादी शर्ट अडकवलाय आणि आता टावेल सुकाय टाकतय. आईला ही कुठं काय करतील आणि कुठं काय वापरतील ही व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल. विषय काय झालेला, जीवन खाऊन मी गाडी चालवाय घेतली आणि 80त 5 घालून डायरेक्ट लोकेशनला आणली. गर्दीतनं गल्ली बोळातनं गाडी आणली की हॉलच्या बारक्या गेटातनं. बारक कुठे मोठं असतंय गेट हॉलचं. आता हॉललाच येणार की आम्ही. फोटोग्राफर व्हिडिओग्राफर सगळंच आहे ती. तुम्हा सगळ्यासनी व्हिडिओत घेतो असं म्हणून ह्यासनीच लावलं की बॅगा काढायला. कॅन आय हेल्प यू? नको, मग तुम्हीच करा तुमचं तुम्ही. हिथच बघा आज हळद आणि उद्या वेडिंग आहे. मग हिथलं शूट आलंय की आमच्या बारक्याला. तुमचं पण करायचं आहे का शूट? फॉलो करा मग या पेजला. फोटोग्राफरांचं कसं असतंय, नवरा नवरी याच्या आधी ह्यासने हॉलवर पोचायला लागतंय. कारण सगळा हॉल मोकळा असलेला हिथला लेआउट ह्यासने घ्यायला लागतंय. ह्याला बघा घरातल्याने सांगितलेलं पायलट व्हायला. पायलटच्या पेपरला ह्यानं लेट केला म्हणून घरातल्यांनी ड्रोन घेऊन दिला. आता झालाय की प्रसाद ड्रोन पायलट वाला. हिथलं सगळं लेआउट हिंनी घेतलं आणि परत रूमवर येऊन आम्ही आवरलं. मी अजून एकदा लागलोय आवरायला आणि परफ्यूम पण मारायला. पण अजिबात फायदा नाही, आपण कर्नाटक मध्ये आहे. पुरगीची भाषा इथल्या आपल्याला काय कळायची नाही. तुला इथे का रे? तुझं लागा मराठीचं वांद. आजचा दिवस इथं स्टाईल मारण्यातच गेला. माझा नाही ह्याचा. बाकीची दाखवतो पुढच्या व्लॉग मध्ये मजा.